नमस्कार. आज आपण एका अशा संस्थेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या देशाच्या संपूर्ण उच्च शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. हो, आपण बोलतोय युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजेच UGC बद्दल. पण कधी असा प्रश्न पडलाय का की आपल्या देशात इतके कॉलेजेस आहेत, इतक्या युनिव्हर्सिटीज आहेत, यांचा कारभार नक्की कोण पाहतं? म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा दर्जा कोण ठरवतं? हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे. मग ते विद्यार्थी असोत, पालक असोत किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणारे कुणीही असो. आणि या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे UGC. चला तर मग सुरुवात करूया आणि समजून घेऊया की ही UGC नक्की आहे तरी काय आणि तिचं काम इतकं महत्त्वाचं का मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ही भारत सरकारने स्थापन केलेली एक संस्था आहे. तिचं मुख्य काम आहे उच्च शिक्षणाचा दर्जा टिकून ठेवणं. पण इथे एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, वैधानिक संस्था म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की या संस्थेची स्थापना संसदेच्या कायद्याने झाली आहे आणि म्हणूनच UGCला स्वतःचे नियम बनवण्याचा आणि ते लागू करण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. UGCची स्थापना झाली होती 28 सप्टेंबर 1953 साली आणि तिचं उद्घाटन कोणी केलं होतं माहितीये? तत्कालीन शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी. तेव्हापासून आजपर्यंत ही संस्था आपलं काम अविरतपणे करत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, UGC काही एका रात्रीत उभी राहिलेली नाही, अजिबात नाही. यामागे एक मोठा इंटरेस्टिंग प्रवास आहे. चला, तो प्रवास कसा होता तेच पाहूया. तर या कथेची सुरुवात होते 1945 साली. तेव्हा फक्त 3 केंद्रीय विद्यापीठांवर देखरेख ठेवण्यासाठी एक छोटीशी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिटी बनवली होती. मग 1948 मध्ये डॉक्टर S. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाने एक मोठा बदल घडवला आणि याच आयोगाच्या शिफारशींमुळे 1953 मध्ये UGCची औपचारिक स्थापना झाली. पण खरा टर्निंग पॉइंट आला नोव्हेंबर 1956 मध्ये, जेव्हा UGC कायदा मंजूर झाला आणि ह्या संस्थेला कायदेशीर अधिकार मिळाले. तेव्हापासून ती एक शक्तिशाली संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. बरं, स्थापना आणि इतिहास तर आपण पाहिला. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, UGC नक्की काम काय करते? तिची उद्दिष्टे काय आहेत? चला आता तेच समजून घेऊया. UGCची 2 मुख्य आणि सगळ्यात महत्त्वाची कामं आहेत. पहिलं म्हणजे पात्र युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसना फंड्स देणं, म्हणजेच अनुदान देणं. हा पैसा नवीन बिल्डिंग्स बांधायला, लॅब्स अपडेट करायला किंवा महत्त्वाच्या रिसर्चला चालना देण्यासाठी वापरला जातो. आणि दुसरं काम जे तितकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे उच्च शिक्षणाचा दर्जा निश्चित करणं आणि तो टिकवून ठेवणं. म्हणजे थोडक्यात काय तर पैसा आणि गुणवत्ता या दोन्हीवर UGCची करडी नजर असते. पण कामं इथेच संपत नाहीत. या 2 मुख्य कामांशिवाय UGC अजूनही बरीच कामं करते. जसे की युनिव्हर्सिटी एज्युकेशनला प्रोत्साहन देणं, अभ्यासक्रमासाठी कमीत कमी काय स्टँडर्ड्स असायला हवेत हे ठरवणं, नियम पाळले जातायत की नाही हे तपासणं. एवढंच नाही तर युनिव्हर्सिटीजना मान्यता देण्याचं किंवा प्रसंगी ती काढून घेण्याचंही महत्त्वाचं काम UGC करते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, केंद्र आणि राज्य सरकारांना उच्च शिक्षणाबद्दल सल्ला देण्याचं कामही UGC करते आणि या सल्ल्याला खूप किंमत असते. आता एवढी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आहे म्हटल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की या संस्थेची रचना कशी असेल? कोण लोक चालवतात हा सगळा कारभार? पाहूया. तर बघा, UGCच्या नेतृत्वात एक चेअरमॅन, एक व्हाईस चेअरमॅन, एक सेक्रेटरी आणि काही इतर सदस्य असतात. सध्या प्राध्यापक M. जगदीश कुमार हे UGCचे चेअरमन आहेत. आणि हे जे इतर सदस्य असतात ना, त्यात वेगवेगळे शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक आणि विविध क्षेत्रांतील एक्सपर्ट्स असतात. यामुळे काय होतं तर कोणताही निर्णय घेताना तो सर्वांगीण विचार करून घेतला जातो. या संस्थेचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्लीत. म्हणायला हरकत नाही की हेच भारताच्या उच्च शिक्षणाचं एक प्रकारे नर्व्ह सेंटर आहे. पण अर्थातच एवढ्या मोठ्या देशाचा कारभार फक्त दिल्लीतून चालवणं शक्य नाही. म्हणूनच UGCची 6 रिजनल सेंटर्ससुद्धा आहेत. पुणे, हैदराबाद, कोलकाता, भोपाळ, गुवाहाटी आणि बेंगलुरू इथे. या सेंटर्समुळे होतं काय तर देशाच्या कानाकोपऱ्यातल्या युनिव्हर्सिटीजशी संपर्क ठेवणं आणि तिथल्या स्थानिक समस्या समजून घेणं खूप सोपं जातं. तर मग इतकी सगळी माहिती पाहिल्यानंतर आपण आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत की UGCचं खरं महत्त्व नेमका आहे तरी कशात? तर याचं उत्तर असं आहे की UGC ही केंद्र सरकार, राज्य सरकारं आणि उच्च शिक्षण संस्था या तिघांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे, एक ब्रिज आहे. विचार करा, UGC ही देशातली एकमेव अशी संस्था आहे जी युनिव्हर्सिटीजना थेट सरकारी अनुदान देऊ शकते आणि याच अधिकारामुळे शिक्षण व्यवस्थेत समन्वय साधणारी ती एक खूप प्रभावी आणि शक्तिशाली संस्था बनते.
आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. सध्या नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हणजे NEP वेगाने लागू होते आहे. शिक्षणाचं स्वरूप पूर्णपणे बदलतंय. अशावेळी UGCची भविष्यातली भूमिका काय असेल? ती आज आहे तशीच राहील, बदलेल की अजून जास्त महत्त्वाची होईल? यावर विचार करणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, नाही का?